नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मी आत्ताच ऑफिसवरून आली आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झाले. तर मी माझ्या नवऱ्यासाठी एक छोटं सरप्राईज मागवलं होतं ऑनलाईन. तर आज मी त्यांना देणार आहे. ते म्हणजे आजच रिसीव्ह झालं ते. तर मी त्यांना आज देणार आहे. त्यांना माहिती पण नाही आहे काय मागवलं काय नाही. तर त्यांच्यासाठी मी एक शूज मागवला आहे. ते खूप दिवसापासून त्यांना घ्यायचा होता शूज, पण ते काहीतरी विसरत होते किंवा त्यांनी घेतलाच नाही. फक्त म्हणतात की घ्यायचा घ्यायचा म्हणून. तर मी त्यांच्यासाठी मागवला होता. तर तो आज आला. तर मी थोडासा हटके म्हणजे थोडासा डिफरंट मागवला, म्हणजे त्यांच्या स्टाईल जशी ते यूज करतात नेहमी, त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. बघू त्यांना आवडतो का नाही. तर ते जेव्हा येतील तेव्हा मी त्यांना देईल. तर बघूया त्यांची रिॲक्शन काय आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, मला एक आत्ता आयडिया सुचली की डायरेक्ट हातात देण्यापेक्षा थोडंसं इंटरेस्टिंग बनवूयात काहीतरी आपण. आता मी माझे जे गिफ्ट आहे ते कुठेतरी लपवते आणि मग त्यांना बोलते की तुम्ही शोधा. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यांना सांगणार पण नाही की शूज आहे का काय आहे. डायरेक्ट त्यांना मी म्हणते की तुम्ही शोधा आणि मग त्यांना बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल. चला, पण कुठे ठेवते कळत नाही आता. बघू, बेडरूममध्ये बघते ठेवते. कबर्डमध्ये कसं वाटेल, पण नाही लगेच कळेल त्यांना. ते कपडे घ्यायला गेले की लगेच कळेल. तर इथे उशीखाली वगैरे कसं वाटतं बघते आधी. नाही तर कळतंय लगेच उशीखाली आहे असं म्हणून काहीतरी आहे. एक काम करते, हे जे आहे याच्या आतलं पदार्थ कळणार पण नाही अजिबातच. चला, हां, इथं अजिबात नाही कळत आहे काहीतरी आहे म्हणून. तर बघूयात, आपण त्यांना शोधायला सांगूयात. त्यांना सापडते का बघूयात. चला, बेल वाजतीये. तर आलेत वाटतं, बघूयात. हाय. आज झाल्यालाच सुरू. हो, चालू. ठीक आहे. कसा चल. गेला दिवस? मस्त मस्त. तुमचा कसा गेला? मस्तच. बर, ठीक ठीक. फ्रेश व्हा. ओके. ते जरा तर ते फ्रेश होत आहेत. बघूयात. त्यांना आता मी आल्यावर सांगणार आहे की तुम्हाला सरप्राईज ठेवलंय, तर तुम्ही शोधा. बघूयात त्यांना सापडते का. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ऑलरेडी ब्लॉग मध्ये. केले मी चालू. ऑलरेडी केलाय ब्लॉग? हो, मी व्लॉग त्यांना माहिती आहे. व्लॉग चालू केलाय मी. तर कसा गेला दिवस? मस्त. दिवस मस्त. तुझा? मस्त. ठीक आहे. तर मी तुमच्यासाठी एक छोटा सरप्राईज मागवलं होतं. म्हणूनच केलाय वाटतं ब्लॉग सुरू आधी माझ्या आधी. पण तुम्हाला शोधायचं आहे. ते कुठे पण असू शकतं. शोधा. सरप्राईज काय आहे सरप्राईज? मी सांगणार ना, तुम्ही ते डायरेक्ट बघायचं ना. अच्छा, काय असू शकतं, पण हे काय हिंट पण नाही ना? हिंट नाही, काय नाही. तुम्ही शोधा पटकन. कुठं शोधू शकता. कुठे ठेवलंय हे? कुठं ठेवलंय का? कुठं पण कुठं ठेवलंय? पण ठेवलं बघा तुम्ही आता. हॉलमध्ये? नाही. ओके. किचन कुठं पण ठेवलं? ती हॉल, किचन, बेडरूम कुठं पण असेल? तिन्ही पैकी कुठे पण तुम्हाला शोधायचं आहे ते आता. हा, मी शोधतो. जावा ठीक आहे. पटकन. ठीक आहे. काय घेतलंस? हेल्मेटच्या खाली ठेवलंय का? बघा. अरे एक हिंट देते, थोडंसं मोठं, एवढं छोटं पण नाही की हेल्मेटच्या खाली बसेल. हा का? हा, कवरच्या मागे आहे का? शोधा शोधा. बॅग मध्ये ठेवलंय का? मी असं सांगणार ना, तुम्हाला शोधायचं डायरेक्ट. इथं असं केलं म्हणजे इथं असेल काहीतरी. बघा, असू शकतं ना कुठेही. तर माझी बॅग आहे. अरे इथं पण नाही. कबड मध्ये ठेवलंय का? उघडला की दिसतंय आत्ताच हे. बघा इथं ना. ठेवलंय का? बघा, मी नाही सांगणार आहे, तुम्हाला शोधायचं आहे. काय? इस्त्रीचं आहे ते. अरे यार, इस्त्री आहे का? इस्त्रीचं खोकं आहे ते डायरेक्ट. वाटलं त्यात सरप्राईज असेल. बॉक्स मध्ये ठेवू शकतो ना. हे असं का दिसतंय? काय? मला दिसलं. मस्त आहे, मस्त. चला चला, या बाहेर, बाहेर, बाहेर. हम्म. शूज मागवलेस होय? हो हो. मी फक्त म्हणत होते ना मागवायचं मागवायचं, मागवलं ना तुम्ही, मग मी मागवून टाकला. बघा तुम्हाला आवडतंय का, माहिती थोडासा वेगळा मागवलं रंगीबेरंगी. हे मस्त आहे, मस्त आहे, एक नंबर. ट्राय करून बघता का? कधी मागवलं? साईज बघत. मला मला न सांगता कधीच केलंय कार्यक्रम. हा मग तुला बरं बरं कळलं शूज मधलं. जेंट्स शूज कळतंच ना. भारी आहे. हम्म. कलर भारी आहे, पण मला असंच आवडतात. थोडासा वेगळा मागवला, म्हणजे रंगीबेरंगी म्हणून. हा, रंगीबेरंगी नाही, पण हे शेड भारी आहे. हम्म. बघू, मी असंच घालतो. ट्राय करतो मी जरा कसं वाटतं. थोडा, थोडा. बघू आता साईज बसते का बघू, सगळ्यात महत्वाची. येस. मी आज सॉक्स नाही घातले, पण ठीक आहे. ट्राय करायचं, सॉक्स नाही घातले. हो हो, मस्त मस्त. भारी बसला एकदम. साईज बघ, नक्की आवडला ना? एक नंबर. काय साईज तुमच्या शूचं बघून गेलेले आधीच. थँक्यू थँक्यू. मस्तच.
भारी घेतला पण कलर वगैरे साईज बीज जाम आहे मस्त. हम्म. बरं झालं आता माझं एक टेन्शन गेला. गिफ्ट भेटलं कसं वाटलं सरप्राईज? एक नंबर एक नंबर. ऑफिस वरनं कामावरनं थकून आले सरप्राईज भेटलं की एक नंबर. म्हणजे रोज ना चांगलं वाटत फक्त मला भेटून. तसं नाही, कामावरचे काहीतरी एकदम सरप्राईज ना, वेगळं काहीतरी. गिफ्ट. हा असं म्हण, बाकी काय नाही. तर कसं वाटलं? भारी वाटलं, कारण मला खूप दिवस झाला मी म्हणत होतो मला शूज पाहिजे. पण काहीतरी कारणामुळे ते हा, पुढे म्हणजे मागे आत जात होतं, होतं. मागं पुढे हा. होत होतं. तर मला असं आवडतं छोटं छोटं सरप्राईज द्यायला मध्ये मध्ये. असंच छान वाटतं जरा. मला पण आवडतं सरप्राईज द्यायला. कधी दिलं होतं मी मला Surprise. सरप्राईज? बर्थडेला देतो आपण नॉर्मली. जे मुलं असतात ते नॉर्मली बर्थडेला सरप्राईज देतात. हाच तर प्रॉब्लेम मुलांचा ना. असं काय नसतं. मला तर कधी पण मी असंच मध्ये मध्ये देत असते. हा ठीक आहे, आता तुला जी गोष्ट लागेल ती मी लक्षात ठेवेल, मग ती तुला ॲज अ सरप्राईज म्हणून मी पण असं रिटर्न सरप्राईज देईल तुला पण. असं काय नाही रिटर्न सरप्राईज. ठीक आहे, तर कंटिन्यू करा ब्लॉग. आज त्यांचा दिवस मस्त मस्त गेला. आलं मस्त सरप्राईज मिळालं ना. कामाचा ताण असा कमी कमी झाला. तर चला भेटूया. तर जेवण बनवायचंय. कंटिन्यू करा ब्लॉग. येस. भाजीला मस्त आहे बघ, एकदम ताज आहे. कैरी पण आली आहे. काय घेऊ? बघ, मला तर वाटतंय काय घ्यायचं कळत नाही, काय घ्यायचं त्याच्यावर. देवाला फुलं घ्यायची. फुलं घेते. देवासाठी. ये. तर आता आलो आम्ही बाहेरून, भाजीला गेलेलो पण फक्त फुलं घेऊन आलोय. फुलं कारण मला पाहिजे होते पालेभाजी. तिला पालेभाजीच नाही भेटली, कारण आज पालेभाजी कुठंच नव्हती. हा ना बघितलं बाई. सगळं तेच तेच खाऊन कंटाळा आला. गवार आणि ते वांग आणि तेच बटाटा, कोबी. कोबी, आणि ते खाऊन ढोबळी झालंय मिरच. खूप जास्त खूप वेळ आता. तर मग आम्ही पालेभाजीच बघत पण होतो, पण नाही भेटलं. माझ्याकडे आहे बटाटा. तर तुम्हाला उद्या टिफिनला बटाटा मिळेल. काही नाही तर काय करू त्याच्यापेक्षा आता? टिफिन नको, कारण सारखं तेच बटाटा 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 डोक्यात भरतील माझ्या परत. बटाटा डोक्यात येतील सगळे. पण आवडतो ना बटाटा तुम्हाला? हा ठीक आहे, पण त्याचे विविध प्रकार आवडतात, फक्त बटाटा नाही. मग मी बटाटा वेगळ्या पराठा, प्रकारचा बटाटा करते. पराठा बनव मग डायरेक्ट. हा गुड आयडिया. पराठे बनव डायरेक्ट, सर बेस्ट. डायरेक्ट पराठा बनवून टाकते उद्या बटाट्याचे मस्त. पराठे डायरेक्ट. ओके. तुम्हाला पण असंच होत असेल ना? सगळ्या मुलींचा बायकांचा हा प्रश्न आहे की काय जेवायला बनवू प्रत्येक वेळी. कुठली नवीन भाजी मी शोधून काढू अशी. दररोजचा प्रश्न आहे, रोजचा कॉमन. प्रश्न आहे. आणि कुठल्या तरी 5 भाज्यामध्येच बनतं. पहिलं तर बटाटा, वांग, गवार गवार, नाहीतर fix. हा, आणि गवार fix. दोन्ही पैकीच परत शेवग्याची शेंग जास्तीत जास्त. यांना आवडते म्हणून मला आवडते, म्हणजे कधीतरी खायला ठीक आहे, म्हणजे चांगले आहे. चला तर आम्ही प्रोटीन आता असतं, प्रोटीन. हो. तर आता काय मी इथंच ब्लॉग एंड करत आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला Comment कमेंट नक्की सेक्शन करत मध्ये जा. कमेंट करा आणि आम्हाला सपोर्ट करा. येस. जर तुम्ही नवीन आला असाल तुम्ही आमच्या चॅनलवर, तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, मग व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट शेअर करा. करा. चला भेटूया Bye. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय.